आपल्याला टेन्शन देणाऱ्या लोकांना शांत राहून धडा कसा शिकवायचा जाणून घ्या 10 नियम. आपल्या आजूबाजूला काही लोक कायम आपल्याला टेन्शन देत असतात. हे लोक मुद्दाम तुमच्या चुका दाखवतात. काही जण तुमच्या यशावर जळतात, तर काही लोक नुसते टोमणे मारण्यात आनंद मानतात. तुम्ही कितीही चांगलं वागलात तरी त्यांना त्रास देण्यासाठी काहीतरी कारण लागतंच. कुणाच्या चेहऱ्यावर हसू आलं की त्यांना त्रास होतो. आपण त्यांच्या बोलण्याला सतत गांभीर्याने घेतलं तर आपलं मन रोज खट्टू होतं. काही वेळा वाटतं की सणसणीत उत्तर द्यावं, पण आपला शांत स्वभाव आड येतो. अशा लोकांपासून दूर राहायचं म्हटलं तर शक्य होत नाही आणि त्यांच्याशी भांडायचं म्हटलं तर आपलं मन धजत नाही. मग अशा लोकांना धडा शिकवायचा तरी कसा? तर हे अगदी सहज शक्य आहे. गरज आहे फक्त शहाणपणाने विचार करण्याची आणि आपल्या वागण्यात थोडा बदल घडवून आणण्याची. हे उपाय मारक तर आहेत, पण विना शस्त्र. कुणालाही शिवीगाळ न करता मन शांत ठेवून तुम्ही त्या टेन्शन देणाऱ्या लोकांना बरोबर गप्प करू शकता. चला तर पाहूयात असे 10 प्रभावी उपाय जे तुम्हाला टेन्शन देणाऱ्या लोकांवर सहज मात करायला शिकवतील. नंबर 1, त्यांचं बोलणं गंभीरपणे घेऊ नका. त्यांना हसून टाळा. टेन्शन देणारी माणसं काय करतात? टोमणे मारतात, फालतू बोलतात किंवा तुमच्या प्रत्येक गोष्टीत चूक शोधतात. आता जर तुम्ही त्यांच्या प्रत्येक शब्दाचं विश्लेषण करत बसलात तर आयुष्य खराब झालंच म्हणून समजा. म्हणूनच जेव्हा असं कोणी काही बोलतं तेव्हा हसून ती गोष्ट टाळा. कधीकधी समोरच्याचं वाक्य एकदम मूर्खपणाचं असतं, त्यावर हसण्यासारखीच परिस्थिती असते. समोरचा तर टोचण्याच्या उद्देशाने बोलतो, पण तुम्ही जर हसून त्यावर पाणी फिरवलं तर तो गोंधळतो. काय हे त्याला काहीच फरक पडत नाही असं त्याला वाटतं आणि त्याचं फालतू बोलणं थांबतं. हसणं हे शस्त्र आहे. चल रे, तुझ्या एवढ्याशा बोलण्याला एवढं काय रागवायचं असं म्हणत थोडं मिश्किलपणे उत्तर द्यावं. नंबर 2, त्यांना दुर्लक्ष करण्याची सवय लावा. ती व्यक्ती तुमच्यासाठी अदृश्य आहे असे माना. तुम्ही ऐकलंच असेल की भुंकणाऱ्या कुत्र्याकडे लक्ष द्यायचं नसतं. तसंच काहीसं आहे. टेन्शन देणारी लोक म्हणजे सतत भुंकणारे कुत्रे. त्यांच्याकडे लक्ष दिलं की ते आणखी जोरात भुंकतात. म्हणून दुर्लक्ष करणं ही तुमची ढाल आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद देत नाही तेव्हा त्यांना वाटतं की आपलं काही चालत नाही. हळूहळू ते कंटाळून गप्प बसतात. आपण दुर्लक्ष करत राहिलो की समोरचा माणूस त्याच्या स्वतःच्या बोलण्याचं महत्त्वच विसरतो. तुम्ही जितकं दुर्लक्ष कराल तितकं तुमचं मन शांत राहील. तुमचं लक्ष कोणावर असावं ही देखील एक कला आहे. नंबर 3, आपलं काम असं जबरदस्त करा आणि तुमच्या यशाने त्यांना उत्तर द्या. टेन्शन देणाऱ्या लोकांना सगळ्यात मोठा धक्का कुठे बसतो? जेव्हा तुम्ही यशस्वी होता, जेव्हा तुमचं नाव होतं, तुमच्या कामाचं कौतुक होतं. अशा वेळी त्यांचं पित्त खवळतं. म्हणूनच अशा लोकांना बोलून उत्तर न देता कामाने उत्तर द्या. अभ्यासात टॉप करा, ऑफिसमध्ये उत्तम कामगिरी करा, कलेत नाव काढा आणि मग बघा ते कसे गप्प होतात. समाजात तुमचं नाव झालं की त्यांच्या तोंडात बोटं जातात. मग ते जरी तुमच्याविषयी काही बोलले तरी लोक त्यांना गांभीर्याने घेत नाहीत. म्हणतात ना, कुत्रा भुंकतो आणि हत्ती त्याच्या डौलात चालतो. तुम्ही तुमच्या ध्येयावर चालत राहा, बाकी लोक बडबड करत राहतील. नंबर 4, जेव्हा पाणी डोक्यावरून जातं तेव्हा मुद्दाम होऊन टेन्शन देणाऱ्यांवर अरे बाबा बस झालं, आता बस शांत असं रांगडं उत्तर द्या. काही वेळा समोरचा माणूस खूपच अति करतो. प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणं, बोलताना वाक्यांची उचलबांगडी करणे. अशा लोकांना शांत राहून सडेतोड उत्तर द्यावं लागतं. काय राव, दरवेळेस तुम्हीच बोलणार का? दुसऱ्यांनाही बोलू द्या की थोडं. किंवा तुमचं काम काय आहे ते ठरवा. आधी तुमचं आयुष्य सांभाळा, मग दुसऱ्यांचं पहा असं म्हणणं गरजेचं आहे. रांगडं पण मर्यादित आणि योग्य शब्दात. समोरच्याला कळलं पाहिजे की तुम्ही गप्प आहात पण कमकुवत नाही. अगदी शांतपणे पण ठामपणे बोललेलं वाक्य ही तलवार असते. शब्दांचा वापर शहाणपणाने करा. नंबर 5, त्यांच्या आयुष्यात काहीतरी बिघडलेलं असतं. कधीतरी तेही समजून घ्या, पण हो थोडं लांबच राहा. अनेकदा जी लोक सतत टोमणे मारतात, वाईट बोलतात, अपमान करतात ते स्वतः डिस्टर्ब असतात, आतून दुःखी असतात. त्यांचं स्वतःचं आयुष्य कोलमडलेलं असतं. त्यांना इतरांचं सुख पाहिलं की ईर्ष्या होते, म्हणून ते इतरांचं आयुष्य बिघडवतात. ही गोष्ट समजून घ्या. त्यांच्यावर दया वाटली तरी तुम्ही तुमचा मार्ग वेगळा ठेवा. सहानुभूती ठेवणं एक गोष्ट आणि स्वतःचं नुकसान करून सहन करणं दुसरी. त्यामुळे अशा लोकांना ओळखा, समजून घ्या, पण स्वतःचा मार्ग सांभाळूनच निवडा. नंबर 6, त्यांना योग्य वेळेत समोरासमोर बोलवा आणि एकांतात स्पष्टपणे त्यांच्याशी बोला. कधी वेळ येते की थेट बोलणं आवश्यक असतं. 4 लोकांसमोर नको, पण एकांतात त्यांच्याशी संवाद साधा. मला असं वाटतंय की तुमचं बोलणं मला त्रास देत आहे. तुम्ही मुद्दाम टोणे मारत आहात. मला हे जाणवतंय असं स्पष्टपणे सांगा. स्पष्ट वक्तेपणा हेही एक शस्त्र आहे. कधीकधी अशा बोलण्यामुळे समोरच्याला कळतं की आपण जे मुद्दामून वागतो आहोत ते समोरच्याला लक्षात येत आहे. हे वागणं चुकीचं आहे आणि आपण ते बदलायला हवं.
इतपत त्यांना समजण्यापर्यंत त्यांना समजावा. सगळ्यांना चूक कबूल करता येत नाही, पण तरीही ते सावध होतात. शांतपणे पण स्पष्ट बोलणं हेही एक प्रभावी उत्तर आहे. नंबर 7, स्वतःवर काम करा. आत्मविश्वास वाढवा, मनोबल वाढवा. टेन्शन देणाऱ्यांना शांत उत्तर द्यायचं असेल तर आधी स्वतःचं मन मजबूत पाहिजे. जर तुम्ही आतून अशांत आणि दुखावलेले असाल तर तुमच्याकडे तो ठामपणा राहणार नाही. म्हणून दररोज स्वतःसाठी वेळ काढा. ध्यान, व्यायाम, चांगल्या पुस्तकांचं वाचन करा. स्वतःच्या आत्मविश्वासात वाढ झाली की अशा लोकांचं बोलणं तुम्हाला त्रास देत नाही. त्यांना काय वाटतं यापेक्षा तुम्हाला काय वाटतं याला जास्त महत्त्व द्या. मजबूत मन हे कोणालाही न घाबरण्याची ताकद देतं. नंबर 8, बोलता बोलता नाव न घेता त्यांच्या वागण्याचं उदाहरण इतरांसमोर ठेवा. कधीतरी अशी वेळ येते की तुम्हाला त्या टेन्शन देणाऱ्या माणसाच्या वागणुकीविषयी इतरांना सांगावं लागतं. मग एक आयडिया करा. असा प्रसंग तयार करा ज्यात त्यांच्यासारखीच त्रास देणारी व्यक्ती असेल आणि मस्त रंगवून हा प्रसंग इतरांना सांगा, पण नाव न घेता. यामुळे बाकीच्यांनाही तुमचं दुःख समजतं आणि त्या व्यक्तीला बरोबर नकळत धडा मिळतो. नाव न घेता चपकल उत्तर देणं हेही एक कौशल्य आहे. नंबर 9, वेळोवेळी स्वतःला सांगा, मी शांत आहे, मी सुसंस्कृत आहे, मी माझी मर्यादा सोडणार नाही. कोणी अपमान केला, वाईट बोललं की प्रत्येक वेळी आपल्याला संताप येतोच. पण अशा वेळी स्वतःशी संवाद साधा. मनाशी म्हणा, मी शांत आहे, मला असं वागणं शोभत नाही, मी वेगळा आहे. असं वारंवार सांगितलं की तुमचं रागवणारं मन थांबतं, विचार करू लागतं. स्वतःशी चांगलं बोलायला शिका. मग जगाशी काय बोलायचं हे आपोआप समजेल. अशा विचाराने तुम्ही न फसता योग्य मार्गावर राहता. अंतर्मन शांत असलं की बाहेरचं काहीही आपल्याला हलवू शकत नाही. नंबर 10, मौनाचा अणुबॉम्ब. दुर्लक्ष हे एक मोठं हत्यार आहे. समोरचा काही बोलत असेल आणि तुम्ही पूर्ण दुर्लक्ष करत असाल तर त्याचं बोलणं फुकट जातं. एकदा, दोनदा, तिसऱ्यांदा तो बोलतो, पण त्याला प्रतिसादच नाही मिळाला की तो स्वतःच थांबतो. काही जण तुमच्या चिडण्याची वाट पाहत असतात, पण जर तुम्ही काहीच प्रतिसाद दिला नाही तर त्यांना उत्साह शिल्लक राहत नाही. असं केल्यावर तेच लोक हळूहळू तुमच्यापासून लांब राहायला लागतात. मित्रांनो, टेन्शन देणारी लोक हे आपल्या आयुष्याचा एक भाग आहे. आपण त्यांना पूर्णपणे टाळू शकत नाही, पण आपण त्यांच्याशी कसं वागायचं हे ठरवू शकतो. कोणावरही राग न काढता शांत राहून त्यांना योग्य रीतीने उत्तर देता आलं तर ते आपोआप दूर होतात. भांडण, आरडाओरड यांनी काही साध्य होत नाही. शहाणपणाने, संयमाने आणि आपल्या वागणुकीतून आपण त्यांना धडा शिकवू शकतो की माझ्याशी असं वागणं चालणार नाही. आपण जर मन शांत ठेवून विचारपूर्वक वागलो तर तीच लोक आपल्यापासून सावध राहायला लागतात. कधी हसून, कधी दुर्लक्ष करून तर कधी तोडीस तोड उत्तर देऊन आपण अशा लोकांना धडा शिकवू शकतो. तर मित्रांनो, यापुढे टेन्शन लेने का नाही, देने का. मित्रांनो, जर विचार आवडले असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत थँक्यू फ्रेंड्स, थँक्यू युनिवर्स.